नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. मित्रांनो, जेव्हा केमिकल कॉम्बिनेशन होतं तेव्हा नवीन कंपाऊंड्स तयार होतात. या केमिकल कॉम्बिनेशनमध्ये एलिमेंट्स रिॲक्ट होतात आणि ही जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस कंट्रोल बाय 5 बेसिक लॉ. ही जी प्रोसेस आहे ती 5 बेसिक लॉज कंट्रोल करतात आणि ते लॉज आपण काय करणार या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो पहिला लॉ जो आहे तो लॉ म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. आपण आधी त्याचं स्टेटमेंट पाहू. द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास स्टेट दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड इन केमिकल कॉम्बिनेशन ऑफ मॅटर. याचा अर्थ काय तर जेव्हा केमिकल कॉम्बिनेशन होतं, एलिमेंट्स रिॲक्ट होतात आणि कंपाऊंड फॉर्म होतात, तेव्हा त्या प्रोसेसमध्ये केमिकल कॉम्बिनेशनमध्ये कुठेही मास क्रिएट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. ओके, जेवढ्या अमाऊंटमध्ये रिॲक्ट होतात तेवढ्याच अमाऊंटमध्ये प्रोडक्ट हा फॉर्म होतो. याचा अर्थ टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. आपण एक केमिकल रिॲक्शन घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. समजा आपल्याकडे कार्बन आहे आणि आपण तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होत असेल तर या रिॲक्शनमध्ये कुठेही मास क्रिएट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. बघा आपण कसं ते बघू. आता कार्बन जो आहे त्याचं मास आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे 12 ग्रॅम. ओके, आणि ऑक्सिजनचं जे मास आहे ते 32 ग्रॅम. सो टोटल रिॲक्टंटचा मास किती होणार? 44 ग्रॅम. ठीक आहे. आता आपण प्रोडक्टचं मास बघू. इथे कार्बन 12 प्लस ऑक्सिजन 32 इज इक्वल टू 44. सो टोटल मास ऑफ रिॲक्टंट किती आहे? 44 आहे आणि प्रोडक्टचं मास आहे ते सुद्धा 44 आहे. म्हणजे इथे कुठेही मास काय होत नाही आहे, क्रिएट होत नाही आहे किंवा डिस्ट्रॉय होत नाही. जेवढं रिॲक्टंटचं मास आहे म्हणजेच टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज इक्वल टू काय? टोटल मास ऑफ द प्रोडक्ट. ओके, अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. वेन हायड्रोजन गॅस बर्न विथ ऑक्सिजन गिव्स लिक्विड वॉटर. तर या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण रिॲक्टंटचं मास कॅल्क्युलेट करूया. इथे कोएफिशियंट 2 आहे, सो 2 घ्यायचं इंटू हायड्रोजनचं मास आहे 2 इक्वल टू 4 ग्रॅम. ओके, त्यानंतर ऑक्सिजनचं मास 32 ग्रॅम. ठीक आहे. सो टोटल मास ऑफ द रिॲक्टंट किती होणार? 36 ग्रॅम. ठीक आहे. आता आपण प्रोडक्टचं मास बघू. वॉटर जो आहे त्यामध्ये हायड्रोजन 2 आहेत, त्यामुळे त्याचं मास येणार 2 ग्रॅम प्लस एक ऑक्सिजन ॲटम आहे 16. सो 2 + 16 इज इक्वल टू 18 आणि इथे कोएफिशियंट जो आहे तो 2 आहे, सो इंटू 2 इज इक्वल टू 36 ग्रॅम. सो टोटल मास ऑफ द रिॲक्टंट अँड टोटल मास ऑफ द प्रोडक्ट इज सेम अँड दिस इज नथिंग बट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. यालाच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असं म्हटलं जातं. कुठलंही तुम्ही एक्झाम्पल जरी घेतलं तरी तुम्हाला रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास हे काय मिळणार? सेम मिळणार, इक्वल मिळणार. ओके, इथे एक एक्झाम्पल दिले बघा. काय लिहिले तिथे? 1.5 ग्रॅम ऑफ इथेन ऑन कम्प्लीट कंबक्शन गिव्स 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड 2.7 ग्रॅम ऑफ वॉटर. शो दॅट द रिॲक्शन ओबे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सो इथे तुम्हाला एक रिॲक्शन दिली आहे जिथे इथेन कम्प्लिटली कंबक्स्ट होतोय, बर्न होतोय आणि त्या रिॲक्शनमध्ये 4.4 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड अँड 2.7 ग्रॅम वॉटर फॉर्म होतं आहे. सो ती रिॲक्शन जी आहे ती लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास ओबे करते, हे तुम्हाला शो करायचं आहे. ओके, दाखवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली रिॲक्शन लिहावी लागेल. मी इथे रिॲक्शन लिहितो आहे बघा. C2H6 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2. आता इथेनचं कंबक्शन होते म्हणजे त्याची रिॲक्शन ही ऑक्सिजन बरोबर होते. कुठलीही कंबक्शन रिॲक्शन ही जी आहे ती रिॲक्शन विथ ऑक्सिजन असणार आहे.
हे लक्षात ठेवायचं आहे. आता ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करायची आहे. विदाऊट बॅलन्स आपण त्याचं कॅल्क्युलेशन किंवा ती प्रूव्ह करू शकत नाही. त्यासाठी बॅलन्स कशी करायची बघा. इथे कार्बन 2 आहे, इथे राईट हँड साईडला कार्बन एकच आहे बघा. मग मी काय करतो, इथे 2 ने मल्टिप्लाय करतो आणि H2O मी 3 ने मल्टिप्लाय करतो, कारण इथे हायड्रोजन 6 आहेत आणि इथे 2 आहेत. ओके, त्यामुळे मी 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 × 2 6 होणार. आता ऑक्सिजन बघा किती होत आहेत टोटल. रिॲक्टंटच्या साईडला ऑक्सिजन 2 आहेत आणि प्रोडक्टच्या साईडला ऑक्सिजन 4 + 3 7 आहेत. मग इथे काय करतो बघा, मी 7/2 करतो. 7/2. सो 7/2 × 2 = 7. हा दोन्ही साईडला ऑक्सिजन बॅलन्स झालेत. आता इथे हे जे 2 आहेत 7/2 हे तुम्हाला जर समजा रिमूव्ह करायचे असतील तर इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. टोटल पूर्ण इक्वेशन जे आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार बघा, ट्वाईस C2H6. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 2 कॅन्सल होतील, सो 7O2 राहील. इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 4CO2 होईल आणि इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6H2 होईल. ठीक आहे. सो दिस इज द बॅलन्स इक्वेशन. आता आपल्याला लॉ प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे काय करणार तुम्ही, दोन्ही साईडचं जे मास आहे म्हणजे रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं जे मास आहे ते इक्वल दाखवायचं आहे आपल्याला, तेव्हाच तो काय होणार, लॉ प्रूव्ह होणार. त्यासाठी तुम्हाला प्रोडक्टची मासेस दिलेली आहेत. 4.4 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे आणि 2.7 ग्रॅम ऑफ वॉटर आहे. आणि इथे फक्त इथेनचं मास दिलं आहे 1.5 ग्रॅम. आणि मग कॅल्क्युलेट कशाचं करायला हवं, ऑक्सिजनचं मास कॅल्क्युलेट करायला हवं. ठीक आहे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते बघा. या रिॲक्शनवरून मी लिहितो आहे 2 moles ऑफ एन इथेन रिक्वायर्ड 7 moles ऑफ ऑक्सिजन फॉर कम्प्लीट कंबक्शन. ठीक आहे. रिॲक्शनमध्ये 2 moles इथेन आहेत आणि 7 मोल ऑक्सिजन आहेत. म्हणजे 2 मोलसाठी किती ऑक्सिजन पाहिजे, 7 मोल्स पाहिजे. मग 1 मोलसाठी किती लागेल, 1 मोल ऑफ इथेन करस्पॉन्ड्स 7/2 मोल्स ऑफ ऑक्सिजन फॉर कम्प्लीट कंबक्शन. आता आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचे ते ग्रॅम ऑफ ऑक्सिजन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग मोल्सचे आपण ग्रॅम करू. 1 मोल ऑफ इथेन म्हणजेच किती ग्रॅम, त्याच्या मोलार मास एवढा इथेन, बरोबर ना. मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचा फॉर्म्युला आहे C2H6. फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करायचे. कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12 × 2 2 कार्बन आहेत प्लस 1 × 6 6 हायड्रोजन आहेत इक्वल टू 12 × 2 24 प्लस 6 = 30 ग्रॅम. सो 30 ग्रॅम ऑफ इथेन करस्पॉन्ड्स 7/2 इंटू, आता इथे ऑक्सिजनचं जे मोलार मास आहे ते लिहायचं आहे. ऑक्सिजनचं मोलार मास किती आहे, 32 आहे, इक्वल टू 112 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. नाव आता हे 30 ग्रॅम इथेनसाठी झालं आहे. आपल्याकडे इथेन किती आहे, 1.5 ग्रॅम आहे. मग 1.5 ग्रॅमसाठी किती येईल, किती ऑक्सिजन लागेल तो कॅल्क्युलेट करायचा. सो 1.5 ग्रॅम ऑफ इथेन इक्वल टू 112 × 1.5 कितीसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे, 1.5 साठी कॅल्क्युलेट करायचं आहे, डिव्हायडेड बाय 30. हे 30 इकडचे डिव्हाइड करायचे, इज इक्वल टू 5.6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. आता इथे 1.5 साठी किती ऑक्सिजन लागेल, 5.6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन लागेल. समजतंय ना. मग आता रिॲक्शनकडे येऊया आपण, कारण आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय करायचं आहे, सॅटिस्फाय करायचं आहे त्या रिॲक्शनसाठी. सो आपण रिॲक्टंटचं मास कॅल्क्युलेट करू. आता इथे इथेन दिला आहे 1.5 आणि ऑक्सिजन आपण कॅल्क्युलेट केला आहे 5.6 ग्रॅम. सो टोटल होत आहेत 7.1 ग्रॅम. प्रोडक्टमध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईड 4.4 दिलं आहे आणि वॉटर दिलं आहे 2.7. दोघांचे ॲडिशन केल्यानंतर 7.1 आले, 7.1 ग्रॅम. ठीक आहे. सो दोन्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये मास कसं आहे, सेम आहे. सो देअर फोर दिस रिॲक्शन होते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सो असा हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे. बघा एकदा पुन्हा प्रॉब्लेम वाचा
नोट डाऊन करून घ्या आणि समजून घ्या. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. सो नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेकंड लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. पहिलं आपण त्याचं आधी स्टेटमेंट लिहू. स्टेटमेंट काय आहे ते बघू लॉचं. द लॉ स्टेट दॅट अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. ओके, सो हे स्टेटमेंट आहे. नाउ इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्सेस अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट इन द सेम प्रपोर्शन. सोर्स कुठलाही असो, एखादं कंपाऊंड असेल तर त्यामध्ये जी एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रपोर्शन सेम असणार बाय वेट. ओके, त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण वॉटर समजा डिफरंट सोर्समधून घेतलं असेल, सी वॉटर, रेन वॉटर किंवा टॅप वॉटर घेतलं आहे आपण, तर या वॉटर सॅम्पलमध्ये कुठेही वॉटर मोलेक्युल्सचा फॉर्म्युला चेंज होत नाही. H2O हा वॉटरचा फॉर्म्युला सेम राहतो, म्हणजेच त्या सॅम्पल्समध्ये सेम एलिमेंट्स आहेत. लक्षात येते. आणि बाय वेट त्यांचा जर आपण रेशो घेतला असेल तर 1:8 येतो, बरोबर ना. कारण H2 वॉटरचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये हायड्रोजन 2 ग्रॅम आहेत आणि ऑक्सिजन हे 16 ग्रॅम आहेत, बरोबर ना. त्यामुळे त्यांचा जो रेशो आहे तो 1:8 येणार. 1:8 येईल. सो इट कंटेन सेम एलिमेंट इन डेफिनेट प्रपोर्शन बाय वेट. एखादं कंपाऊंड आपण नॅचरल सोर्समधून घेतलं असेल किंवा ते सिंथेसाइज केलं असेल लॅबोरेटरीमध्ये, इट कंटेन सेम एलिमेंट आणि त्यांचं प्रपोर्शन पण काय असणार आहे, सेम असणार आहे बाय वेट. त्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज आपण कॉपर कार्बोनेट जो आहे तो नॅचरल सोर्समधून घेतला किंवा तो सिंथेसाइज केला लॅबोरेटरीमध्ये, देन इट ऑलवेज कंटेन 51.35% कॉपर, 9.74% ऑक्सिजन अँड 38.91% कार्बन. तुम्ही नॅचरल सोर्समधून घ्या किंवा तो सिंथेसाइज करा, त्यामध्ये एलिमेंट सेम असणार आणि त्यांचं प्रपोर्शन पण काय असेल, सेम असेल. ओके, सो दिस इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. Now, third law is the law of multiple proportion. Now, the law of multiple proportion state that when two elements A and B form more than one compounds, the masses of element B that combine with the given mass of A are always in the ratio of small whole number. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात येईल. कार्बन अँड ऑक्सिजन ही दोन एलिमेंट्स आहेत दॅट कंबाईन्स टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड अँड कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, यामध्ये कार्बन जो आहे त्याचं मास आहे 12 आणि ऑक्सिजन जो आहे त्याचा मास आहे 16. मग कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचं 12 आहे आणि ऑक्सिजन किती ग्रॅम आहे, 32 ग्रॅम आहे. आणि कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन जो आहे तो 12 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो 16 ग्रॅम आहे. आता समजा कार्बन आपण ए घेतला आणि ऑक्सिजन जर बी घेतला असेल तर काय होईल बघा. देन दी masses of element B that combine with the given mass of A are always in the ratio of small whole number. म्हणजे जी B ची मासेस आहेत, म्हणजे इथे ऑक्सिजनची मासेस आहेत, त्यांचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे कारण ती सेम मास ऑफ ए बरोबर रिॲक्ट होत आहेत, म्हणजे कार्बन बरोबर रिॲक्ट होत आहेत, त्यामुळे त्यांचा आपण रेशो घ्यायचा आहे. सो ऑक्सिजनच्या मासचा रेशो काय होणार, 32/16 म्हणजेच 2/1 म्हणजेच 2:1 हा काय होणार, स्मॉल होल नंबर रेशो असते. ठीक आहे, लक्षात येते. सो जेव्हा दोन एलिमेंट ए आणि बी कंबाईन होऊन मोर दॅन वन प्रोडक्ट फॉर्म करतात तेव्हा जे बीची मासेस जी आहेत की जी सेम मास ऑफ ए बरोबर कंबाईन होत आहेत त्यांच्या मासचा रेशो हा स्मॉल होल नंबर असतो, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, सल्फर आणि ऑक्सिजन ही दोन एलिमेंट्स आहेत की जी कंबाईन होऊन सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड अशी कंपाऊंड फॉर्म करत आहेत.
तर सल्फर डायऑक्साईडमध्ये सल्फर हा 32 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन हा 32 ग्रॅम आहे, बरोबर ना. तसंच सल्फर डायऑक्साईडमध्ये सल्फर हा 32 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन हा 80 ग्रॅम आहे. आता सल्फरचे मासेस सेम आहेत, बरोबर ना. म्हणजे एचे मास आपण घेतले ते सेम आहे, त्यामुळे आपण काय करणार, बीच्या मासेसचा रेशो घेणार. सो रेशो ऑफ ऑक्सिजन्स 32/48 इज इक्वल टू रेशो किती येईल, 2:3 येणार. सो इट इज अ स्मॉल होल नंबर. तो एक स्मॉल होल नंबर आहे, समजले. सो दिस इज कॉल्ड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. अजून पण बरीचसे एक्झाम्पल आहेत, तुम्ही बघू शकता. हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन एलिमेंट्स आहेत की जी कंबाईन होऊन वॉटर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर्म करतात, बरोबर ना. आता वॉटरमध्ये हायड्रोजन 2 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन 16 ग्रॅम आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये हायड्रोजन हा 2 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन हा 32 ग्रॅम आहे. त्यामुळे आपण काय करणार, ऑक्सिजनची जी मासेस आहेत त्यांचा रेशो घेणार. 16/32 इज इक्वल टू 1:2. हा स्मॉल होल नंबर रेशो झाला. नाउ थर्ड लॉ इज द गेल-लुसॅक्स लॉ ऑफ gaseous volume. The law states that when gases combines or are produced in chemical reactions, they do so in a simple ratio by volume, provided all the gases are at same temperature and pressure. जेव्हा गॅसेस कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात केमिकल रिॲक्शनमध्ये, तेव्हा त्यांचा जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूममध्ये एक सिम्पल रेशो असतो किंवा ते एका सिम्पल व्हॉल्यूमच्या रेशोमध्ये कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात. ओके, दिस व्हॉल्यूम्स आर मेजर्ड ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हे जे व्हॉल्यूम्स आहेत ते आपण सेम टेम्परेचर अँड प्रेशरला काय करतोय, मेजर करतोय. सो दिस इज कॉल्ड गेल-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. आता त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ, फॉर्मेशन ऑफ वॉटर. ओके, हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड फॉर्म वॉटर, बरोबर ना. इथे 2 मोल ऑफ हायड्रोजन रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म 2 मोल ऑफ वॉटर. ठीक आहे. मग समजा 100 ml आपण हायड्रोजन रिॲक्ट केला, 50 ml ऑक्सिजन बरोबर तो रिॲक्ट होणार आणि त्यापासून आपल्याला 100 ml वॉटर फॉर्म होईल, मिळेल. ठीक आहे. मग त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम असणार, बरोबर ना. मग त्यांचा रेशो कसा येईल, 2:1:2 असा रेशो होणार. अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. फॉर्मेशन ऑफ अमोनिया. सो अमोनिया इज फॉर्म बाय द ॲक्शन ऑफ नायट्रोजन, 1 मोल ऑफ नायट्रोजन अँड 3 मोल ऑफ हायड्रोजन टू गिव्ह 2 मोल ऑफ अमोनिया. ठीक आहे. आता इथे समजा आपण 100 ml नायट्रोजन रिॲक्ट केला तर तो त्याच्याबरोबर तो 3 पट जास्त हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होणार, म्हणजेच 30 ml हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होईल आणि नायट्रोजनच्या दुप्पट का होईल, अमोनिया तयार होईल, म्हणजेच 200 ml अमोनिया फॉर्म होईल. सो यांचा जो व्हॉल्यूम आहे तो 1 व्हॉल्यूम 3 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम असेल, बरोबर ना. म्हणजे रेशो किती आला, 1:3:2 असा काय होतो, सिम्पल रेशो होतो, स्मॉल रेशो होतो. सो दिस इज कॉल्ड गेल-लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. सो आपण नेक्स्ट लॉकडे जाऊ, त्याला म्हटलं आता ओव्होगाड्रोज लॉ. सो आधी आपण स्टेटमेंट काय ते पाहू. द लॉ स्टेट दॅट इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मोलेक्युल्स. म्हणजेच जर आपण डिफरंट गॅसेस घेतले असतील आणि त्यांचा व्हॉल्यूम जर सेम असेल तर त्यामध्ये सेम नंबर ऑफ मोलेक्युल असणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आपण घेऊ. समजा आपल्याकडे 3 डिफरंट गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे आणि क्लोरीन गॅस आहे. हे 3 डिफरंट गॅसेस आहेत आणि त्यांचा व्हॉल्यूम सेम आहे. समजा आपण ते 100 ml घेतले असतील प्रत्येकी, तर त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ मोलेक्युल असणार आहेत. आता समजा ऑक्सिजनमध्ये 50 मोलेक्युल असतील तर नायट्रोजन आणि क्लोरीनमध्ये सुद्धा काय असणार, 50 मोलेक्युल्स असणार आहेत. सो अकॉर्डिंग टू
अवोगॅड्रोज लॉ. ठीक आहे. सो हे झालं जनरल. आता आपण एक डेफिनेट त्याचं एक्सप्लेनेशन बघू. 22.414 DMQ हा जो व्हॉल्यूम आहे त्याला मोलार व्हॉल्यूम म्हटलं जातं. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, हा मोलार व्हॉल्यूम म्हणजे 1 मोल गॅस घेतला असेल तर त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे 22.414 DMQ ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. मग समजा आपण हे ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन हे जर मोलार व्हॉल्यूम एवढे घेतले असतील, म्हणजेच 22.414 DMQ एवढे जर घेतले असतील तर त्यामध्ये सेम नंबर ऑफ मोलेक्युल असणार आहेत. ठीक आहे. आता ह्या व्हॉल्यूममध्ये किती मोलेक्युल असतात तर त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. आपण जर मोलार व्हॉल्यूम घेतला असेल कुठल्याही गॅसचा तर त्यामध्ये 6.022 × 10⁻23 एवढे मोलेक्युल्स असतात. ठीक आहे. म्हणजेच प्रत्येकी या गॅसेसमध्ये किती मोलेक्युल्स असणार आहेत 6.022 × 10⁻23 मोलेक्युल्स असणार आहेत. ठीक आहे. कुठलाही तुम्ही गॅस घ्या, जर त्याचा व्हॉल्यूम मोलार व्हॉल्यूम असेल तर त्यात 6.022 × 10⁻23 एवढे मोलेक्युल असतात. ओके, त्यामुळे या तिन्ही गॅसेसमध्ये आपल्याला तेवढेच मोलेक्युल मिळतील ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. सो दिस इज नोन ॲज अवोगॅड्रोज लॉ. सो आय थिंक हे 5 लॉज जे आहेत ते तुम्हाला नक्की समजले असतील. जर समजले नसतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. जो लॉ तुम्हाला समजला नाही आहे तो मी पुन्हा एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करेन. किंवा कुठला पॉईंट समजला नसेल, कुठल्या मिनटाला कुठला पॉईंट समजला नसेल तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला त्याचं नक्की आन्सर देईन. ठीक आहे. सो मित्रांनो, हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.